आज तेजी कुछ है सर, भयानक तेजी में आज। क्या बात कर रहे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यवतमाळ सब्जी मंडी अपडेट मध्ये, डेली अपडेट मध्ये. बघा आज बघू आपण आजचे खूप आवक दिसली होती मला, खूप म्हणजे खूप 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 आवक भाजीची होती आज. त्यामुळे भाजीचे भाव तर तुम्हाला समजलेच असाल कसे राहणार आहे, का राहणार आहे. तर तरी पण खूप कमी होते भाजीचे भाव आज, कारण माल एवढा आवक होती आज. व्हिडिओ बघून घेता तुम्ही, तुम्हाला माहितच पडणार किती आवक होती आज भाजीची. तर भाजीची आवकच भरपूर होऊन राहिली मित्रांनो. ढेमसचे तर रेटच नाही वाढले. आता ढेमस विकले मी मागच्या वर्षी 70-80 रुपये किलोला जागेवरून आणलेले ढेमस आहे. आज बघून घ्यायच्या पुढचे आजची पोझिशन खूप डेंजर आहे मित्रांनो. आज शुक्रवार आहे मित्रांनो, शुक्रवार मार्च महिन्यातला शुक्रवार आहे मित्रांनो. बघून घ्या तारीख वगैरे मी सब दाखवत राहतो. चला बघून घ्या मग आजचा व्हिडिओ मित्रांनो, बघून घ्या आजचा व्हिडिओ. चला आपण ढेमस बघू, ढेमस, शिमला, लौकी का भाव म्हणजे विचारू दादाले. कवळा पण आहे, कवळा पण विचारू. कवळा 20 रुपये किलो. कवळा 20 रुपये किलो आहे का? कवळा काचचे रेट आहे 20 रुपये किलो मध्ये. कवळे रेट अच्छे. और ये लौकी 100 रुपये पन्नी, 15 किलो भरती. 15 किलो भरती. और शिमला 200 रुपये पन्नी. 200 रुपये 200 रुपये पन्नी. 10-15 किलो 10 किलो. 10 किलो. और ये ढेमस 100 रुपये पन्नी, 20 किलो भरती. 20 किलो भरती. 100 रुपये 100 रुपये पन्नी. काकड़ी 100 रुपये पन्नी. काकड़ी भी 100 रुपये 100 रुपये पन्नी, 20 किलो भरती. 20 किलो भरती. अरे बाप रे, क्या भाव है यार. कुछ भाव नहीं ना. क्या मिलेगा भाव. सब कम भाव है, कल का बचा. सब कल का बचा ले लो. आज आवा माल है ना. ये देखो बोला शिमला मिर्ची है, मिर्ची सादी मिर्ची है, करले, फूलगोभी. देखो फूलगोभी भी भैया, फूलगोभी क्या बिक रही है आज. हुंडा कट्टा है 300 रुपये, 250 रुपये. आवक तो बहुत दिख रही मेरे को आज. आज आवक. और करेले 25 रुपये किलो. 25 रुपए किलो. देखो करेले 25 रुपए किलो. और ये हुंडा कट्टा बोलते 30 किलो आसपास 300 रुपए का फूलगोभी का. कंपनी जाओ बोल बघू. टमाटे आलते का भाऊ का. वांगा 50 रुपये. वांग्याचे तर भालाच हाल आहे, सगळ्यात भाजीचे हाल आहे आज. हा बरबडी आली होती. बरबडी का भाव आपली राजभाऊ. बरबडी 40 रुपये किलो. बरबडी 40 रुपये. चवळी शेंगा शेंगा 20 रुपये किलो. टमाटे आलते आज आहे ना. टमाटे आलते का भाव गेले. 150 रुपये. टमाटे 150 जाऊन आले ना. बघा मित्रांनो 150 रुपये कॅरेटचे टमाटे. 25 किलो जवळपास भरती आहे. चांगले टमाटे आठ मालच माल आहे. कास्तकार काय आणलं होतं. काय आणलं होतं तुम्ही. काय आणलं होतं. चवळी खापली चांगली. किती आणली होती. 40 किलो होती का. चला ठेवे का तुमचे. काय भाव विकत आहे. 30. आता 30 रुपये 3 किलो देऊन द्या मला. और प्याज क्या बोलते. नया प्याज है. कौन सा प्याज है. क्या है. गौरानी प्याज है ना, गौरानी गौरन प्याज है क्या. क्या हुआ बेच रहा अभी आप. 20 रुपए किलो चिल्लर में. और ठोक में क्या रेट चलो अभी. थोक में 13-14. 13-14 अभी चालू है ना ठोक में. चलो आलू की कुछ पोजीशन बड़ी क्या. आलू की वही वही है ना. 10 रुपए किलो. 10 रुपए किलो. ये वैशाली टमाटे हो. 10 रुपए किलो. सब गावरानी वैशाली सब 10. चलो गावरानी भी 10 वैशाली भी 10 में भाव नहीं. आज हमारे त्रिकुटा कंपनी में आज माल भरा ही नहीं है भैया. आज आराम है क्या. ज्यादा माल लाया नहीं आज. उठाव कम है. ये वांगे की पन्ने क्या बिक्री है ये वाली. 100 रुपये पर निवास. नींबू 150-130 है. 130 है. और ये 150 रुपये किलो है क्या. कितना माल है. कागदी नींबू. गावरानी कैरी क्या भाव बेच रहे. 40 रुपए किलो. 40 रुपए किलो. गावरानी प्योर गावरानी दिख रही मेरे को तो ये. यहाँ की लोकल मंडी के पास के झाड़ के. क्या बात कर रहा. अरे बाप बढ़िया एकदम. समर आज महंगा है बोलते. 50 हो गया ना आज. ये क्वालिटी का समर 50. देख बोला ये क्वालिटी का समर 50 हो गया आज. आज तेजी कुछ है सर. भयानक तेजी में आज. क्या बात कर रहे. 80 रुपए किलो. समर. हाँ. अरे बाप हो गया. चौपट हो गया फिर तो. अरे बाप रे. 10 रुपए 20 रुपए किलो बिकने वाला 80 रुपए बिक रहा. 80 रुपए किलो. चिल्लर. बाकी पालक वाला कोई भाव है. को वही भाव में. आज संभारामध्ये तेजी आली आहे. सकाळी कमी खपला असेल पण आता 50-60 रुपये किलो खपून राहिलेला आहे संभार. थोडा कमी गेला यावेळेस. शुक्रवार आहे आज त्यामुळे संभार थोडा कमी गेला आहे. बाकी रेट
स्थिर आहे, पण समार आज महाग गेलेला आहे मित्रांनो. चला आपण जगन्नाथ कंपनी आलो मित्रांनो. राजू गावरान कैरी रे 30 रुपये किलो. चला ठोकचे रेट विचारू. चिल्लर मध्ये 30 रुपये किलो चालू आहे कैरी. काय भाव आहे कैरीचे? अरे काय खरं नाही दिसून राहिला मला. कैरीच कैरी. सतीश भाऊ काय म्हणजे 30 रुपये कैरी चिल्लर मध्ये खवत आहे म्हटलं. 20-25 कट्ट्यामध्ये भैया. क्या बोलते भैया? बाकी कुछ नाही आहे, कैरी आहे आज. कांदे घ्याले व्हाईट कांदा भरपूर त्यांच्याकडे घेऊन राहिला होता. मागा घेतला पण होता आपण, चांगला निघाला होता. आणि कांदा बी बढिया एकदम. नगरचा कांदा घेताय. लोकलचे तर कांदे आहेच. 2-3 भाव विचारू. नगरचा कांदा बघून घ्या मित्रांनो. बढिया कांदा येऊन राहिला नगरचा. बढिया राहते. थोडेसे 2-4 रुपये जास्त राहते रेट, पण कांदा चांगला राहते. हा आपण घेतलेला आहे माल. आवला भाव टाकू राहिले. बघा किती आहे काटा. 52 किलो, 52.5 किलो. 52.5 किलो आहे मित्रांनो. बघून घ्या. विचारू आपण भाव. दादा नगरचे कांदे काय भाव चालू आहे जवळपास? 14 रुपये. आणि हे राम 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 राम. दादा आलू 12 रुपये किलो. आणि लोकलचे कांदे? 11 रुपये लोकल. आणि लसन 90 से 140 रुपये तक है क्या? चलो लसन बढ़ गया थोड़ा है ना. अच्छा वाला. गुरु ट्रेडर्स मध्ये आलो आपण. नेहमी किराणा घ्यासाठी इथं येतो. तुम्ही बघितलं असाल. आता शेडले शेंगदाण्याचे रेट विचारू. आणि कधी कमी होणार, कधी वाढते, काय थोडंफार विचारू त्यांना. अरे सेठ शिशिबा शेंगदाणा काय बोलते पैसे ना आज? 150 रुपये किलो आहे. 150 रुपये किलो आहे का? कमी होईल का नाही होणार? सध्या नाही होणार का? आता शेंगदाणा उन्हाळ्यात निघते ना? वेळ आहे अजून. अजून वेळ आहे का? तर एखादा महिना. हो हा एखादा महिना लागणार म्हणजे शेंगदाण्याचे रेट कमी व्हायसाठी मित्रांनो. बाकी काही रेट अजून काहीच नाही. तेलात त्याची आहे का? तेलात ते भाव वाढणारच आहे अजून. अजून वाढणार आहे ना. धन्यवाद. तेलात तेजी राहणार. असेल तर एक लाईक जरूर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चला मग भेटू उद्या सकाळी काहीतरी नवीन विशेष घेऊन. चला व्हिडिओ बघितला असेल, आवडला असेल तुम्हाला. चला धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. कमेंट मध्ये कळवा मला. धन्यवाद.